नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये अगदी अंगावरती शहारा येण्यासारखा सीन आपल्यासमोर येणार आहे. मित्रांनो कमळी आणि निंगी आता गावाकडे आलेले असतात. भेटेल ती गाडी, भेटेल तो टेम्पो भेटून आता त्या गावाकडे आलेल्या असतात. आणि मग काय, आता इकडे गावी आल्यानंतर कमळीला एवढा आनंद झालेला असतो की अगदी तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. गावाकडची ती माती, आपली मायभूमी, ही कमळी आता आपल्या डोक्याला लावत आता आपल्या घराचा रस्ता तिने धरलेला असतो. निंगी आणि कमळी दोघेही खूप खुश असतात. आता इकडे कमळीला खूप आनंद होतो की आता मी कधी एकदाचा जाईन आणि माझ्या आबांना कडकडून अशी मिठी मारेन. आता गावात प्रवेश करताच इकडे तिथे जी काही मुलं आहेत ती आता इकडे कमळीचा सत्कार करत असतात. कारण की त्यांना समजलेलं असतं बंड्याकडून की कमळी गावामध्ये येणार आहे आणि तिचा आता सत्कार झालेला असतो. तिच्यावरती गुलाल उधळलेले असतात, तिला हार घातलेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की नेमका आजच असतो, तो म्हणजे आबांचा वर्षश्राद्धचा दिवस. खूप असा मोठा योगायोग आलेला असतो इकडे कमळी गावाकडे येण्यास, आणि आबांचं वर्षश्राद्ध हे एकाच दिवशी ठरलेलं असतं. तर गावातले लोक सगळी तयारी करत असते. ब्राह्मण पुजारी सगळे काही आता त्यांना बोलवण्याचं काम चालू असतं. इकडे गावकरी आणि काही शेजाऱ्या पाजाऱ्या ज्या सरूच्या राहणाऱ्या आहेत त्या सरूच्या मदतीला आलेले असतात. गावात पोस्टर लावलेले असतात आबांचे, आणि इकडे कमळी आता गावामध्ये प्रवेश करत असते. अगदी वाजत गाजत ती मुलं कमळीला घेऊन आता घराकडे निघालेली असतात. ढोल ताशे वाजवत असतात, लहान मुले नाचत असतात. निंगी वगैरे सगळे आता नाचत ट्रॅक्टरवरून वरात तिची आता तिच्या घराकडे चाललेली असते. तर काय, इकडे आपण पाहतो की आता अशी वरात चाललेली असते. कमळीला सुद्धा आपल्या गावातल्या लोकांना बघून खूप आनंद, खूप भारी वाटत असतं. ती सुद्धा खूप आनंदामध्ये असते आणि अशी वरात पुढे पुढे सरकत तिच्या घराच्या जवळ आलेली असते. आता घराच्या जवळ आल्यानंतर समोर आता आबांच्या वर्षश्राद्धचं पोस्टर लागलेलं असतं. कमळी सगळ्यांना थांबायला सांगते. कमळी पटकन उतरते आणि तिथल्या लोकांना विचारत असते, हे काय आहे, हे कोणी लावलं, हे आबांचं पोस्टर इथं कसं आलं आणि त्याच्यावरती हे काय लिहिलं आहे म्हणून, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करायची, अहो बोला की, अहो अण्णा, अहो आप्पा, सगळ्यांना ती आवाज देऊन विचारत असते की हे नेमकं काय आहे, हा कसला मजाक आहे म्हणून. हे सगळं आत्ताच्या आत्ता काढा बघू, आणि माझे आबा कुठे आहेत, कुठे आहेत आबा, असं आता ती सगळ्यांना अगदी धावून धावून विचारत असते. पण सगळेजण गप्प बसलेले असतात. सगळे सांगत असतात की अगं आबा या जगात राहिले नाहीत, आज त्यांचं वर्षश्राद्ध आहे. पण कमळी काही ऐकायचं नाव घेत नाही. तिला काही या गोष्टींवरती विश्वास नसतो. ती म्हणत असते, नाही असं होणार नाही, माझे आबा आहेत इथेच कुठेतरी आहेत, ते शेतात गेले असतील म्हणून. आहे कुठं आहेस तू, आणि तितक्या सरूची आई तिथे येते. त्या आईला सुद्धा विचारत असते की आई, हे सगळं काय आहे, या लोकांनी काय हे सगळं मांडलेलं आहे, प्लीज हे सगळं थांबव म्हणून. माझे आबा कुठे आहेत, अगं बोलव की त्यांना, सांग त्यांना त्यांची कमळी आलेली आहे म्हणून, मला त्यांना कडकडून अशी मिठी मारायची आहे. आणि प्रेक्षकांनो, हा सीन पाहून सगळ्यांच्या अगदी अंगावरती काटा आलेला असतो. कमळीचं जे आपल्या आजोबांवरती प्रेम आहे आणि ते गेलेल्याची जी काही तिला मनाला आता जी काही हुरहुर लागलेली आहे तिच्या, त्यांना भेटण्यासाठी, त्यांना एक मिठी मारण्यासाठी आता इकडे तीच कमळीची जी आहे ती परिस्थिती खूप वाईट झालेली असते. आता ती तिच्या आईला, आजूबाजूच्या काकूंना, सगळ्यांना विचारत असते, बोला की हे सगळं खोटं आहे म्हणून, काहीच खरं नाही आहे म्हणून. पण आता कोणीही उत्तर द्यायला तयार नसतं. पण सरू आता तिचा हा वेडेपणा बघून तिला एकदम कानाखाली जोरात मारते आणि म्हणत असते की तू काही वेडी झालीस का, हे सगळं खरं आहे, आबा जाऊन 1 वर्ष झालं म्हणून. तर आता कमळीलाही ऐकून मोठा धक्का बसतो, ती चक्कर येऊन पडलेली असते. मग गावातल्या बायका आणि निंगी वगैरे, सरू वगैरे तिच्याकडे जातात आणि तिला उचलतात आणि तिला पाणी बिणी पाजत असतात. कमळीला हे ऐकून मोठा असा धक्का बसलेला असतो मित्रांनो. मग कमळीला आता घरामध्ये नेलेलं असतं. कमळीला आबांच्या फोटोसमोर आता ती उभी राहिलेली असते आणि खूप रडायला लागलेली असते. आबा, अहो असं कसं झालं, मी तुमचं स्वप्न पूर्ण करायला गेलो होतो नवं, मग तुम्ही असं आम्हाला अचानक सोडून का बरं गेला म्हणून, तुम्हाला हा सगळा दिवस बघायचा होता, बघा ना मी चांगल्या मार्काने पास झाली आहे आबा, असं ती आता इकडे म्हणत असते. अहो माझं किती लोक कौतुक करताय, तुम्हाला हेच तर हवं होतं ना, बघा ना आबा. पण काही आबा पाहण्यासाठी ते काही सगळं नसतं. सरू आता इकडे आपण पाहतो की निंगीला सावरत असते. तिला म्हणत असते की हे बघ, हे सगळं तुला आता व्यवस्थित धीराने घेतलं पाहिजे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत होणाऱ्या त्या झाल्याच आहेत कमळी, त्यामुळे आता तू स्वतःला सावर.
इकडे आपण पाहतो की आता जो काही आबांचा विधीचा प्रोग्राम आहे तो झालेला असतो. कमळीने जे काही आहे इकडे वर्षश्राद्धचा विधी आपल्या हाताने आबांसाठी केलेला असतो मित्रांनो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे निंगी जी आहे ती सुद्धा खूप रडत असते. पण इकडे रागिणी, कामिनी आणि अनिका यांना मात्र आता इकडे वेगळंच टेन्शन आलेलं असतं बरं. कारण की कामिनीच्या लक्षात आलेलं आहे की कमळी जी आहे तीच आता राजांची मुलगी आहे. DNA रिपोर्टवरून तिच्या लक्षात आल्यामुळे तिने आता ठरवलेलं असतं की या सरूला आणि कमळीला शोधून काढायचं, त्यांच्यावरती जबरदस्त असा हल्ला करायचा आणि त्या पुन्हा आपल्या घरी या शहरामध्ये सुद्धा आल्या नाही पाहिजे, असा त्यांचा आता प्लॅन असतो. अनिका म्हणत असते, आजी तुला जे काय करायचं ना ते कर, पण ती कमळी पुन्हा इकडे फिरकता सुद्धा कामा नये म्हणून. पण अन्नपूर्णा आजीने जे काही व्रत केलेलं असतं मित्रांनो, त्याचा परिणाम आपल्याला आता चांगला बघायला मिळणार असतो. कारण की या दिवसामध्ये इकडे कमळी जेव्हा गावी आलेली आहे तेव्हा आता ती सरू कमळीला सारी हकीकत सांगणार असते. सरू तिला सांगणार असते, पण त्यावरती आता कमळी म्हणते, अगं आहे तू काय बोलतेस म्हणून. अगं म्हणजे मी राजन काकांची मुलगी आहे, ते माझे वडील आहेत. मग तू एवढ्या दिवस हे सगळं सत्य लपवून का ठेवलं? तुला माहिती आहे का अन्नपूर्णा आजींची किती हालत तिकडे खराब आहे. त्या किती उपवास तापास करतात, त्या किती मनापासून आपली वाट बघत आहेत. मग तू काय येत नाहीस बरं? त्यावरती इकडे सरू म्हणते, अगं कमळी मी यासाठीच तुला मुंबईला पाठवत नव्हते. ती लोक खूप खराब आहेत गं, पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तर कमळी म्हणते, आहे तुला आलं पाहिजे. अगं बाकी कोणासाठी नाही, पण अन्नपूर्णा आजींसाठी तुला आलं पाहिजे. कारण की त्या खूप आशेचा किरण लावून आपल्याकडे बसल्या आहेत. त्यांचं सगळं आता आपल्यावरतीच आहे. त्या घरामध्ये त्यांच्यावरती खरं प्रेम करणारं, खरं माया करणारं कोणी बी नाही गं आहे. त्यामुळे तुला यावं लागेल आई, असं ती आपल्या सरूला समजून सांगत असते. त्या घरातली खरी परिस्थिती काय आहे ते सांगत असते. आणि तू त्या कडू आजीचं आणि त्या बायांचं विचार नको करूस. त्यांचं काय करायचं नाही मी बरोबर बघते, तू फक्त तूच चल म्हणून. आता इकडे सरूला कसं बसं इकडे आता कमळीनं समजवलेलं असतं की आपल्याला अन्नपूर्णा आजींच्यासाठी त्या घरामध्ये जावं लागेल. हे सारं सत्य आहे ते समोर आणावं लागेल मित्रांनो. त्यामुळे आता कमळी आणि सरू जे आहेत ते आता इथून पुढे त्यांचा नवीन प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमळी आता सरूला घेऊन आता अन्नपूर्णा आजींच्या घरी जाणार आहे आणि तिथून पुढे आता नवीन असा ट्विस्ट मित्रांनो जो आहे तो मालिकेमध्ये येणार आहे. तर तिथून पुढे आता कामिनी, रागिनी आणि अनिका या सगळ्या जणी आता त्याचा कसा विरोध करणार आहेत, या सगळं त्यांना घरात घेणार का नाही घेणार, अन्नपूर्णा आजींना सरू कशा पद्धतीने समजून सांगणार आहे का अजूनही कामिनी यामध्ये काही विघ्न आणायचा, त्यांच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न करणार आहे, हे पाहायचं असेल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा.